हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 3. न कर्मणा न प्रजया धनेन त्यागे नैके अमृतत्व मानसु परेण नाक निहित गुहाया विभ्राजते यद्यतयो विशंती. ते परमदिव्य अमृत कर्माने नाही, संततीकडून नाही, धनसंपत्तीनेही नाही, तर ते त्यागाने प्राप्त होते. ते स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. अंतःकरणातील गुह्य गुहेत ते प्रकाशते. तेथे यती प्रविष्ट होतात. ते परमदिव्य अमृत कर्माने नाही, संततीकडून नाही, धनसंपत्तीनेही नाही. आपल्याला मिळकत 3 प्रकारे उपलब्ध होत असते. एक म्हणजे स्वतः काम करून कष्ट घेऊन आपण मिळकत मिळवतो. उदाहरणार्थ, आपल्याला जर आंबे हवे असतील तर आपण स्वतः झाडावर चढू आणि आंबे काढून मिळवू. आपल्याला खड्डा खणायचा असेल तर आपण स्वतः टिकाव फावडे घेऊ आणि खड्डा खणू. दुसरे म्हणजे आपल्याला आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्र किंवा अन्य कोणी भेटवस्तू देऊन आपल्याला मिळकत मिळते. तिसरे म्हणजे आपल्याकडे धनसंपत्ती असते आणि त्या बदली आपण मिळकत विकत घेतो. अशा प्रकारे आपल्याला जीवनामध्ये वस्तू जगत उपलब्ध होत असते. ह्या ज्या वस्तू आपल्याला मिळतात त्या भौतिक जड असतात. दुसऱ्या प्रकारच्या वस्तू ज्या भौतिक आहेत परंतु जड नाहीत, त्या सूक्ष्म आहेत. त्या वस्तू आपल्यात तयार होतात. आपला स्वभाव त्या गोष्टी आपल्यात तयार करतो. उदाहरणार्थ, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, प्रेम, माया, वात्सल्य इत्यादी या गोष्टी प्रासंगिक असतात. त्या आपल्या आचरणातून व्यक्त होतात. त्या आपल्या स्वभावाशी जोडल्या जातात. आपल्याकडे अजून एक मिळकत असते आणि ती म्हणजे आध्यात्मिक मिळकत. ही मिळकत सूक्ष्म असते. उदाहरणार्थ, देवाची भावभक्ती, सर्वाभूती प्रेम, दीनांबद्दल वात्सल्य आणि करुणा, सामाजिक कर्तव्य भावना, शांत स्वभाव, निरीच्छ स्वभाव, मौन वृत्ती इत्यादी. ही आध्यात्मिक सूक्ष्म मिळकत आपण निरीक्षणाने इतरांच्या आचरणातून शिकतो आणि आत्मसात करून मिळवतो. आपल्याकडे अजून एक मिळकत असते. ही मिळकत आध्यात्मिक आहे, परंतु ही मिळकत जड किंवा सूक्ष्म नसून सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. ही मिळकत आपल्याला कर्माने किंवा भेटीच्या रूपात किंवा खरेदी करून मिळत नाही आणि मिळवताही येत नाही. ती मिळकत म्हणजे अंशात्मा. हा आपल्याला मुळातच जन्मतःच प्राप्त झालेला असतो. ही मिळकत मिळवायचे शिल्लक नसते, परंतु दुर्दैवाने या मिळकतीची आपल्याला जाण नसते. कारण ही मिळकत बाह्य उपायांनी जाणता येत नाही. आपण दुसऱ्याला पकडू शकतो, आपण स्वतःला आपल्याला पकडू धरू शकत नाही. अंशात्मा म्हणजे आपण स्वतःच असतो. आपले अस्तित्व म्हणजेच अंशात्मा. शांत, स्थिर, स्थित, निश्चल बसावे आणि आपल्या अंतःकरणातील आपला स्वतःचाच आवाज ऐकावा. असे नित्य नियमित ऐकत असावे. एक दिवस आपल्याला ओळख पटेल की आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत. यासाठी जो उपाय सांगितलेला आहे तो पुढे पाहायचा आहे. तर ते त्यागाने प्राप्त होते. अध्यात्मामध्ये ही एक महाविलक्षण गोष्ट आहे. परमात्मा प्राप्त करण्यासाठी अद्भुत परंतु फार गोड साधन आहे. स्वकष्टाने आणि स्वधर्माने आपल्या नशिबी जे काम आपल्याला मिळालेले आहे ते मोठ्या समाधानाने आणि संतोषाने करून भरपूर कमवावे. परंतु असे कमावलेले प्रथम त्याग करून मग उपभोगावे. या विश्वात परमात्म्याने वस्तुजगत आपल्या उपभोगासाठीच निर्माण केले आहे. येथील वस्तुजगत सर्वांसाठी आहे, सर्वांच्या उपयोगासाठी आहे. यास्तव केवळ स्वतःपुरताच उपभोगाचा विचार करू नये. आपल्या कमाईत सर्वांना सहभागी करून घ्यावे. अनेक जण असे आहेत की जे स्वकष्टाने आणि स्वधर्माने कमावू इच्छितात, परंतु काही अपरिहार्य कारणाने ते कमवू शकत नाहीत. विकलांग, अपंग, अंध, वृद्ध इत्यादी लोक स्वकष्टाने कमावून जगू इच्छितात, परंतु त्यासाठी शरीर आणि मन त्यांना साथ देत नाही. तसेच काही जण असे आहेत की जे सामाजिक कार्यात व्यग्र आहेत. काही परमात्म्याच्या कार्यात व्यस्त आहेत.
काही वयाने लहान आहेत, जीवन जगण्यासाठी त्यांची अजून जडणघडण व्हायची आहे, काही परित्यक्त आहेत. अशांना स्वतःसाठी कमाई करायला जमत नाही. अशांसाठी आपल्या कमाईतील घास बाजूला काढावा आणि मग आपण सेवन करावा. यामागील भावना मदत केल्याची किंवा दान दिल्याची नसावी. मदतीत किंवा दानात हिशोबाला, व्यवहाराला दिल्याच्या बदली काही परतावा मिळवण्याची इच्छा आली, मग ती प्रसिद्धी असेल, पुण्य असेल, कोणाकडून सेवा असेल, एखाद्या संस्थेवर पद असेल किंवा असेच काही असेल. इतरांसाठी घास बाजूला करून तो त्यांना भरवताना यामागे आपली भावना त्याग केल्याची असावी. त्यागात परताव्याचाही त्याग सहजच होतो, कारण आपण कमावलेले आपले नव्हते आणि नाही ह्याच भावनेने आपण केलेल्या कामाचा मोबदला स्वीकारायचा आहे. आपण पूजापाठ करतो, त्याच्या उद्यापनासाठी 4 जणांना बोलावतो, प्रसाद करतो. प्रसाद काही आपण एकट्याने स्वाहा करत नाही, तर बोलावलेल्या सर्वांना मोठ्या आदराने, सन्मानाने खाऊ घालतो आणि आपणही खातो. याचप्रमाणे आपण आपल्या कमाईकडे पाहायचे आहे. आपली स्वकष्टार्जित कमाई प्रथम गरजूंसाठी त्याग करायची आहे, म्हणजे त्याचा प्रसाद होईल. मग तो प्रसाद सर्वांसह सेवन करावा. अशा प्रकारे त्याग केल्याने आपल्यात भोग निर्माण होत नाहीत, आपण भोगमुक्त होतो. परमधामाचे द्वार आपल्यासाठी उघडते, आपल्याला अमृत प्राप्त होते. ते स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण जेथे राहतो त्याला मर्त्य लोक असे म्हणतो. येथे वास्तव्य करताना आपल्याकडून पुण्य झाले की त्यासाठी आपण स्वतंत्र लोक निर्माण केला आहे. तसेच येथे वास्तव्य करताना आपल्याकडून पाप झाले की त्यासाठी आपण स्वतंत्र लोक निर्माण केला आहे. यासाठी स्वर्ग आणि नरक अशी आपण विभागणी केलेली आहे. यास्तव पाप केले की नरकात महाभयंकर यातना भोगाव्या लागतात असे सांगितले जाते. यामागे कोणी पाप करू नये, चांगले वर्तन करावे असा सदहेतू आहे. तसेच कोणी पुण्य केले की त्याला जीवनातील सर्वोत्तम उपभोग मिळतात असे सांगितले जाते. यामागे सर्वांचे नेहमी चांगलेच वर्तन असावे असा सदहेतू आहे. यामुळे असा समज झालेला आहे की पुण्य करा आणि स्वर्ग प्राप्त करा. तेथे आपल्या कल्पनेत जेवढे म्हणून उपभोग आहेत, तसेच आपल्या कल्पनेत अद्याप जे उपभोग आलेले नाहीत ते सर्व विना कष्ट मिळतात. येथे जे कष्ट करूनही मिळत नाही ते स्वर्गात मिळते. यामुळे स्वाभाविकच असे वाटते की स्वर्ग मिळवणे म्हणजे जीवनातील अत्युच्च कामगिरी आहे. स्वर्ग मिळावा म्हणून पुण्य करायचे. स्वर्ग नरक या विभागणीत त्यामागील आपली वर्तणूक सदा चांगली असावी हा मूळ विचार मागे पडला. चुकीच्या धार्मिक कल्पनांनी पछाडलेल्यांनी याचा फार भयावह अर्थातच गैरफायदा करून घ्यायला सुरुवात केली. त्यांनी प्रचार केला की अमुक काम धार्मिक आहे, त्या योगे पुण्य मिळते. हे काम करताना तुम्हाला मरण आले तरी तुम्ही पुण्य केल्यामुळे स्वर्ग मिळतो आणि मग सर्व सौख्य, चैन, मौज, मजा तुम्हासाठी तेथे वाट पाहते. जा आणि उपभोगा. त्यासाठी आम्ही सांगतो तेवढे काम करा. यात वीर मरण आले तरी स्वर्ग मिळवण्यासाठी एवढे करा. अशा या महाभयावह प्रचारामुळेच आतंकवादी तयार होतात. या स्वर्गसुखाच्या हव्यासामुळे ते काय धुमाकूळ घालतात ते आपण अनुभवत आहोत. अशांना प्रश्न विचारावा की हे सर्व तुम्ही सांगत आहात तर तुम्ही स्वतः हे का करत नाही आणि स्वर्ग का मिळवत नाही? तुम्ही येथे पृथ्वीवर कशासाठी थांबलेले आहात? तेव्हा आमच्या पाठीशी मागे न राहता पुढे राहा आणि आदर्श घालून द्या. भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्ण गीता सांगून तेथून निघून गेले नाहीत. ते अर्जुनाच्या रथात पुढे बसून सारथ्य करत होते. प्रथम स्वतः घाव झेलत होते. यास्तव प्रथम लक्षात घ्यावे की स्वर्ग आणि नरक अशा वेगळ्या जागा नाहीत. स्वर्ग आणि नरक असे जे काही आहे ते येथेच पृथ्वीवरच आहे. आपण निंद्य वाईट कृत्य केले तर आपल्याकडून पाप होते आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून आपल्याला दुःखात बेचैनीत जीवन कंठावे लागते. यालाच नरक असे म्हणतात. तसेच आपण स्तुत्य चांगले कृत्य केले तर आपल्याकडून पुण्य होते आणि त्याचा सुपरिणाम म्हणून आपण सौख्यात मजेत आरामात जीवन जगतो.
यालाच स्वर्ग म्हणायचे. तेव्हा स्वर्ग आणि नरक असे प्रत्यक्ष काहीही नाही. आपण जेथे आहोत तेथे आपण आपल्या वागण्यातून स्वर्ग किंवा नरक उभारू शकतो. आपण काय मिळवायचे हे ज्याचे त्याने ठरवावे आणि त्याप्रमाणे आचरण करावे. यास्तव या उपनिषदात जे सांगितलेले आहे ते फार मोलाचे आहे. मर्त्यलोक, स्वर्गलोक किंवा नरकलोक यापेक्षा उच्च असे जे काही ते परमतत्व आहे. ते प्राप्त केले की तीच अंतिम अत्युच्च पायरी आहे. या पलीकडे आता आणखी काहीही नाही. हे परमतत्व बाहेर कुठेही नाही, तर ते आपल्याच शरीरात आहे. आपणच ते स्वतः आहोत. येथेच ते मिळू शकते. त्याचा उपभोग येथेच याच जीवनात मिळू शकतो. ते मिळवले की आपले जीवन सौख्याच्याही पलीकडे केवळ आनंदमय होते. सौख्यातून दुःख निर्माण होऊ शकते नव्हे, ते नक्की होतेच. त्यामुळे काही काळाने सौख्य नष्ट होते, परंतु एकदा का ते परमतत्व मिळाले की त्या परम आनंदातून मागे फिरणे होत नाही. आपण नित्य आनंदातच राहतो. त्यासाठी मरावे लागत नाही. फक्त स्वतःत परिवर्तन करायची गरज आहे. अंतःकरणातील गुह्य गुहेत ते प्रकाशते. माणसाचे अंतःकरण ही एक महाविलक्षण गोष्ट आहे. मोठी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. आपण श्वास घेतल्यावर तो आपल्या शरीराच्या आत जेथे थांबतो आणि त्यामधून अंतरात्म्याकडून त्यातील प्राणवायू जेथे शोषण करून घेतला जातो तेथे अंतःकरण असते. ती जागा शरीराचे विच्छेदन करून दाखवता येत नाही. ती जागा दृश्य नाही किंवा ते दृश्य इंद्रिय नाही, परंतु अंतःकरण आपल्याला जाणवते. त्यामुळे हे पक्के आहे, हे नक्की. बोलीभाषेत हृदय आणि अंतःकरण हे समानार्थी शब्द वापरले जातात. वास्तविक ते तसे नाहीत. जसे हृदय अंतःकरणापासून निराळे आहे, तसेच मनही अंतःकरणापासून निराळे आहे. हे मुद्दाम लक्षात घ्यावे. अंतःकरणाचे मोठे वैशिष्ट्य आहे. आपण असे म्हणतो की मी तुला अंतःकरण पिळवटून सांगत आहे, मी तुला अंतःकरणापासून सांगत आहे, मी तुला अंतःकरणपूर्वक सांगत आहे, मी तुला माझ्या अंतःकरणात जागा दिली आहे, अमक्याचे अंतःकरण विशाल आहे, मी तुझ्यावर अंतःकरणापासून प्रेम करतो, वगैरे वगैरे. याचे कारण अंतःकरण सदा सर्वदा निर्लेप, शुद्ध आणि पवित्र आहे. ते मलिन होत नाही. अंतःकरणाचे भाव म्हणजे प्रेम, माया, दया, करुणा, श्रद्धा, भक्ती, निष्ठा वगैरे. हे सर्व भाव निस्सीम, असीम, दृढ, घनिष्ठ, शुद्ध, पवित्र, अढळ वगैरे असतात. या सर्वांचे खास असे वैशिष्ट्य म्हणजे हे भाव अंतर्बाह्य असतात. उदाहरणार्थ, मन मतलब असेल तेथे प्रेम करील. बुद्धी एकाच घटनेचा मित्र आणि शत्रू यांच्याबाबत निराळा विचार करते. अंतःकरणाचे तसे नाही. ते सदा सर्वदा सारखेच व्यक्त होते. वाईट घटना घडली की ते द्रवते. ती घटना कोणाबद्दल घडली याचा विचार ते करत नाही. त्यामुळे अंतःकरणाचे हे भाव आचरणात आणून आपण जसे बाह्य जग जिंकू शकतो, बाह्य जगतात मोठ्या समाधानात, आनंदात जीवन जगतो, तसेच आपण अंतःकरणाचे हे भाव आचरणात आणून आपल्या अंतरंगात, अंतरात्म्याशी संधान साधू शकतो. कैवल्यानंदाचा तो झरा जवळ करू शकतो. सदा सर्वदा निर्लेप, शुद्ध आणि पवित्र असलेल्या, निस्सीम, असीम, दृढ, घनिष्ठ, शुद्ध, पवित्र, अढळ असलेल्या अंतःकरणाच्या प्रेम, माया, दया, करुणा, श्रद्धा, भक्ती, निष्ठा अशा भिंतींनी सर्व बाजूने आच्छादित कोंदणाच्या गुह्य गुहेत अंतरात्मा असतो. यास्तव अध्यात्म योग विद्या साध्य करून भावभक्तीने अंतःकरणाचे गुह्य गुहेत अंतरात्म्याशी तादाकार व्हावे. परमात्मा म्हणजे परम दिव्य महातेज आहे. हे विश्व म्हणजे सर्वत्र या तेजाचा पसारा आहे. कोणत्याही वस्तूत सतत तेज असते. फक्त ते अव्यक्त असते. परंतु जरा जरी संधी मिळाली किंवा अनुकूल वातावरण तयार झाले की ते तेज प्रकट होते.
प्रत्येक वस्तूत एक ठराविक तेज धारण करायची क्षमता असते. त्यापेक्षा जास्त तेज धारण केले गेल्यास ते त्या वस्तूला सहन होत नाही. त्यामुळे वस्तू तेजाच्या अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडते, त्याची जळून राख होते. वस्तूत पाण्याचा अंश असेल तर तेज प्रगट होण्यात अडचण येते, परंतु तरीही त्या वस्तूतील तेज त्यातील पाण्याचा अंश वाफेत रूपांतर करण्याचे काम सतत करत राहते. यामुळे ओली वस्तू आपोआप सुकते, वाळते. सजीव एका ठराविक तेजाशिवाय असू शकत नाही. यामुळे सजीवात एक ठराविक तापमान सतत राखले जाते. ते त्याच्या जिवंतपणाचे लक्षण असते. ते ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाले की त्याला ताप आला असे आपण म्हणतो. तसेच तापमान कमीत कमी मर्यादेपेक्षा कमी झाले की सजीव गारठतो आणि मृत होतो. किंवा काही अन्य कारणाने सजीवाचा मृत्यू झाला तर त्या शवाला प्रचंड घाम सुटतो, कारण त्यातील तापमान बाहेर येत असते. ज्यांना परमात्म्याचा साक्षात्कार झाला त्यांना तेजाची अनुभूती प्रथम ज्योतीच्या रूपात मिळते. यात प्रगती होत होत मग ध्यानावस्थेत त्यांना त्या दिव्य महातेजाची झलक अनुभवायला मिळते. साक्षात्कारावस्थेत सर्व बाजूने लाखो सूर्य एकदम उजळावे अशा महादिव्य प्रकाशाने योगी घेऊन जातात. या महादिव्य तेजाचे वैशिष्ट्य म्हणजे ध्यानावस्थेत याचा दाह होत नाही. साक्षात्कार झाला की भौतिक वस्तू जगताचा फोलपणा उमजतो. येथील सर्वत्र अन्न वस्त्र निवाऱ्याचा झगडा पाहून लहानपणातील भातुकलीचा खेळ मोठेपणी वय वाढल्यावरही चालू आहे हे समजते. साक्षात्कारामुळे भौतिक भोगांची जळमटे जळून खाक होतात. त्या महादिव्य प्रकाशात जीवनाचा सत्य अर्थ लक्षात येतो. त्या दिव्य ज्योतीची कायम ओढ लागते. परमात्म्याची ती दिव्य ज्योत सतत तेवत आहे ही जाणीव आपल्या बोली भाषेतूनही व्यक्त होत असते. आपण समयी मालवली असे म्हणतो, विझवली असे म्हणत नाही. आपण सूर्यापासून दूर गेल्यामुळे त्याचे तेज आपल्यासाठी मवाळ होत जाते, त्यामुळे आपण सूर्य मावळला असे म्हणतो. धार्मिक विधीत अग्नी सतत तेवत ठेवतात. त्या महादिव्य परमतेजाची ज्योत सतत तेवत असते. तिच्या साक्षात्कारासाठी उपासना करत असावे. गुह्य म्हणजे आकलन न होण्यासारखा, न समजण्यासारखा, गुप्त असणारा, गुप्त जागी वास्तव्य करणारा इत्यादी. परमात्मा म्हणजे एक महादिव्य परमचेतना आहे. त्यामुळे परमात्मा अदृश्य, निराकार, अरूप, निर्लेप आहे. परंतु त्याचबरोबर परमात्मा सदा सर्वदा आकलन न होणारा असणार आहे. परमात्मा सदा सर्वदा गुप्त जागी, गुह्य जागी वास्तव्य करणारा असणार आहे. त्याचा ठाव ठिकाणा कधीही माहीत असणार नाही, जाणला जाणार नाही. तहान लागली की ती कशी, किती, कुठे लागली आहे ते सांगता येत नाही. तसेच जेव्हा तहान भागते तेव्हा ती कशी, किती, कुठे भागली तेही सांगता येत नाही. फक्त समाधान प्राप्त होते. परमात्मा असाच काहीसा आहे. तरीही असा परमात्मा योग्यांना साक्षात्कारी होणारा आहे. ही त्याच परमात्म्याची एक महाअद्भुत लीला आहे. योगधामी प्रवेश करून आलेल्या साक्षात्कारींना त्याचा परमनिवास निश्चितच समजणार आहे. त्याच्या दर्शनात त्यांना त्याच्या सहवासाचा लाभ मिळणार आहे. तरीही असे साक्षात्कारी परमात्म्याचे वर्णन करू शकणार नाहीत किंवा त्याचा परमधामाचा पत्ता सांगू शकणार नाहीत. परमधामी जाऊन आलेले हे अनंताचे यशस्वी साक्षात्कारी यात्री परमात्म्याचे रूप कसे आहे ते सांगू शकत नाहीत. इतरांना त्याच्या मुक्कामाचा नकाशा काढून दाखवू शकत नाहीत. त्यांच्या साक्षात्काराबद्दल ते एवढेच म्हणू शकतात की अमुक अमुक प्रकारे अध्यात्म योग साधना करा आणि मग यथा कालावधी जेव्हा केव्हा साक्षात्कारी व्हाल तेव्हा जे काही तुम्ही अनुभवाल तेव्हा ते महादिव्य अद्भुत या विश्वाच्या पलीकडील असेल आणि त्या योगे तुमच्यात न भूतो न भविष्यती असा एक फार चांगला बदल होईल. त्या योगे तुमचे जीवन सत्कारणी लागेल. परमात्मा या अमर्यादाती विराट अशा विश्वाच्या गुह्य गुहेत वास्तव्य करतो. विश्व वर्तुळाकार आहे. पोकळ चेंडूत एक अतिसूक्ष्म कणभर वस्तू ठेवावी असे ते आहे. त्यात परमात्मा या विश्वात सर्वात सूक्ष्म आहे. ती गुहाही गुह्य आहे.
त्यामुळे त्या गुहेचा ठाव ठिकाणा सांगता येत नाही. त्यातच चेंडूप्रमाणे त्या गुहेला द्वार नाही. आपल्या देहात जसे क्ष किरण प्रवेश करतात तसा या गुह्य गुहेत प्रवेश करावा लागतो. त्यातून साक्षात्कार झालाच तरीही परमात्मा शब्दातीत अर्थातीत आहे. त्यामुळे त्याचे वर्णन करणे हे केवळ अशक्य आहे. परमयोगधामासाठी आपण आपल्या अंतःकरणातील गुह्य गुहेतील अंतरात्म्यावर ध्यान लावावे तेवढेच आपल्या हातात आहे आणि साक्षात्कारासाठी तेवढे पुरे आहे. तेथे यती प्रविष्ट होतात. यती म्हणजे अध्यात्म योग मार्गाने परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी तो प्राप्त होईपर्यंत निरंतर अथक प्रयत्न करणारे आणि तो प्राप्त झाल्यावरही आपली उपासना अखंड सुरूच ठेवणारे साधक किंवा योगी. या व्याख्येवरूनच परमात्मा प्राप्त करण्यासाठी साधना कशी आणि किती करावी लागते आणि ती सूक्ष्म असावी लागते ते स्पष्टच आहे. अशा यतींनाच त्या दिव्य गुहेत प्रवेश मिळतो. अर्धवट मतलबी संसारिक उपभोगांसाठी साधना करणाऱ्यांनी या वाटेला न येणे उत्तम. अशा यतींच्या जीवनाचे रूपांतर त्यांच्या चेतनेत होते आणि त्यांच्या चेतनेचे रूपांतर भगवंत श्रीच्या साक्षात्कारात होते. ही त्यांना भगवंत श्रींची खास देणगी असते. यासाठी मन जाळून त्याचेच भस्म कपाळी लावावे लागते. त्या मनात अभिमान, अहंकार, अहमन्यता यांची आहुती द्यावी लागते. म्हणजे त्या ज्वाळांमध्ये अज्ञानाचा काळोख नष्ट होतो आणि आत्मभान येऊन आत्मज्ञानाची ज्योत उजळते. त्या आत्मज्ञानाच्या ज्योतीत भगवंत श्रींचे स्पष्ट दर्शन होते. मानवी देहाचे सार्थक होते. हरिओम.